आपल्याला लागलेली छोटीशी भूक ही अंडा पूर्ण करेल बघायची कशी काय ही रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हे बघा छानपैकी मस्त रेडी झालेला आहे आपला असं दाबून बघायचं हवं तर आता आपण चाळणी याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचे। या चाळणीमध्ये मी निथळत ठेवणार आहे। तर आपण याला असंच नितळत ठेवायचं आहे 5-10 मिनिटं आणि थोडं गार पण होईल तो। तर छान असं दाणा मस्त अर्धवट आपण शिजवून घेतलेला आहे आणि छान झालेला आहे। आता नेक्स्ट प्रोसिजर ते मी तुम्हाला दाखवते आता पुढे काय करायचं ते। हे बघा मी आता इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दाखवते। ते हे आहे मिरचीची पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, फक्त मिरची पेस्ट आहे, कांदा आहे बारीक कटिंग केलेला आणि टोमॅटो घेतलेला आहे आपण बारीक करून। तर छानपैकी हे इन्ग्रेडियंट्स आहे फोडणीसाठी। तर आणखीन काय काय लागणार तेही तुम्हाला दाखवते। हा राईस आपल्याला शिजलेला तो तर आहेच आणि प्लस अंडी, अंड्याशिवाय अंडा राईस कसं काय होणार हो की नाही। तर छानपैकी आपण 1 डझन अंडी घेतलेली आहे, हे आपण बनवतोय 4-5 लोकांसाठी। तर छानपैकी अशी मस्तपैकी रेसिपी आपली होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। तर करूया आपल्या रेसिपीला स्टार्ट। मी घेतली जाळगुळाची कढई आणि छान 3 ते 4 टेबलस्पून मी तेल टाकलं आहे। त्यामध्ये तेल छान तापल्यानंतर कांदा जो बारीक कटिंग करून घेतला आहे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि छान आपल्याला तो तेलामध्ये गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित झाला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकणार आहोत। आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे। मी 1 टेबलस्पून टाकलं आहे, अर्धा टेबलस्पून हळद टाकली आणि 1 टेबलस्पून मी लाल तिखट टाकलं आहे। तर छानपैकी मस्त हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकलं आहे आपण हिरवी मिरची पेस्ट, त्यामध्ये नुसतं हिरवी मिरची पेस्ट आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून छान हलवून घेतलं आहे। आता आपण टाकूया त्यात अंडी टाकून छान भुर्जी करून घ्यायची। भुर्जी छान रेडी झालेली आहे। छान मस्तपैकी मोकळी करून घ्यायची आहे, ते गाठ्या असतात त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये राईस ॲड करायचा आहे। छानपैकी मोकळी सुटसुटीत अशी करून झाली की त्यामध्ये आपला राईस आपल्या जितके मेंबर्स आहे घरामध्ये त्या लोकांसाठी आपण जे भुर्जी बनवते त्या थोडा राईस आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला शेजवानचे 3 चटण्या असतात, सॉस असतात, ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं। त्याने काय होतं की छानपैकी आपल्या राईसला आपल्या रेसिपीला छान टेस्ट येतं आणि त्यामुळे आपण ते सॉस वापरले।
ही जी रेसिपी आपण करतो आहे ही लहान मुलांना तर आवडणार आहेच, खात्री आहे माझी. आणि त्याचप्रमाणे मोठ्यांना पण खूप आवडणार, कारण ही रेसिपी खूप सुंदर आणि छोटीशी भूक अशी भागवणारी आहे. तर खूप सुंदर टेस्ट लागते याची. तर अशा प्रकारे आपण अगोदर चिली सॉस, ग्रीन चिली सॉस त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि सोया सॉससुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस, शेजवान चटणी हे सगळं जेवढं तुमच्याकडे असेल ते तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. त्याने खूप एक चांगली टेक्स्चर येते आणि खूप टेस्ट छान लागते. त्याच्यामुळे आपण छान मिक्स करून व्यवस्थित सॉस टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. बाहेर जे आपण चायनीजचे प्रकार खात होतो त्यामध्ये वेगवेगळे सॉस आणि भरपूर दिवसाचे हे टाकलेले असतात. तर आपण हे आपल्याच घरी आपण घरी करून बघितले तर काय वाईट आहे. मला असं वाटतं की मुलांना शक्यतो घराच्या बाहेरचं म्हणजे बाहेरचं खाऊ घातल्यापेक्षा घरातलंच खाऊ घातलं अशा प्रकारे केलं तर ह्या सॉस तुम्हाला कुठे पण अवेलेबल असतं. कुठल्याही डीमार्टमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच हे सॉस मिळतील. तर आणि छानपैकी मी याच्यामध्ये थोडंसं रेड कलर टाकलेला आहे. त्याच्यामध्ये रेड कलरने छान एक वेगळं तुम्हाला म्हणजे एक कलर येतो आपला कलर पण येतो आणि छान टेस्टला पण लागतं आणि मुलं आवडीनं खातात कलर बघूनच. कारण हॉटेलमध्ये गेल्यानंतर असे वेगवेगळे 2-3 कलरचे 2-3 प्रकारचे राईस आपल्याला मिळतातच आणि त्यामध्ये थोडा सॉसेस वगैरे टाकले की छान लागतं. उत्तम असा राईस तयार होतो. तर अशा प्रकारे आपण अंडा राईस बनवतो आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक तर झालंच पाहिजे आणि कमेंटमध्ये नक्की मला सांगायचं आहे की तुम्हाला हा अंडा राईस कसा वाटला. तर आपण ही प्रोसिजर पूर्ण केलेली आहे. अंडा राईस रेडी झालेला आहे आणि आपल्याला सर्व करायचं आहे. हे बघा खूप सुंदर असा आपला अंडा राईस रेडी झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली तर नक्कीच त्याला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.